नमो नमः मंडळी. गोव्यातील दिवाळी ही विशिष्ट पद्धतीनं साजरी केली जाते आणि त्यामध्ये गोरवांचं पाडवं, नरकासूर, लक्ष्मीपूजन आदी नानाविध पण महत्वाचे असे विधी किंवा सण साजरे केले जातात. त्यातील पहिला जो विषय आहे तो आहे नरकासुराचा. प्रत्येक गल्लीमध्ये लहान मोठी मुले मिळून नरकासुराची प्रतिमा तयार करतात आणि ही प्रतिमा नरक चतुर्दशी दिवशी पहाटेच्या वेळेला जाळून आम्ही दिवाळीला सुरुवात करतो. या प्रतिमेचे दहन करणं म्हणजेच काय तर आपल्यातील नरकासुराचा, मनामध्ये जो नरकासुर आहे त्याचा आपण वध केला अशा स्वरूपाचं दहन करायचं आहे. आणि त्यानंतर आपण उटणं आदी घेऊन, तेल उटणं घेऊन अभ्यंग स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर गोव्यातील महत्वाचा विषय आमच्या समोर येतो आणि तो म्हणजे पोहे किंवा फव. पूर्वीच्या काळी शेती करायचे आणि त्यामुळे भातापासूनच बनलेले पोहे हे प्रत्येक घराघरामध्ये असायचे आणि त्यामुळे फळार म्हटल्यानंतर आपल्याकडे पोहे खाण्याची फार जुनी परंपरा आहे. या पोह्यात फोडणीचे पोहे, लाल गुळाचे पोहे, दही पोहे, दूध पोहे, कढ्या फव किंवा म्हणजे अशा नानाविध प्रकारच्या पोह्यांनीच पान भरलेलं असायचं. त्यानंतर अननसाची किंवा आंबाड्याचं सासव केलं जातं. त्यानंतर चकली, शेव, चिवडा, शंकरपाळी, लाडू इत्यादी नानाविध जो फळार केलेला असेल तो सगळा संपूर्ण पानामध्ये वाढून औक्षण केल्यानंतर आम्ही पोह्यांचा आस्वाद घेतला. त्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण गोव्यामध्ये घरामध्ये, दुकानांमध्ये लक्ष्मीपूजन थाटामाटात साजरं केलं जातं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडतो म्हणजेच गोवर्धन पूजेचा, म्हणजेच गोरवांच्या पाडवाचा. गोरवांचा पाडवा असं म्हणण्यामागे कारण असं आहे की गोरू म्हणजे गाय किंवा गोधन असं म्हणता येईल. पूर्वीच्या काळी गोव्यामध्ये सुद्धा प्रत्येक घरामध्ये गाय आणि शेतामध्ये वावरण्यासाठी बैल हा असायचाच. त्यामुळे त्यांना त्यांच्यापासून आपल्याला जे मिळतं ते संपूर्ण घेतल्यानंतर त्यांना धन्यवाद देण्यासाठी आणि पद्मपुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे गोवर्धनधर कृष्णाची पूजा करण्यासाठी हा गोरवांचा पाडवा साजरा केला जातो. यामध्ये शेणानं गोठा आणि घर असं बांधलं जातं. यातूनच आपण पूर्वीच्या काळी आपले जे पूर्वज होते ते कसे राहायचे हे यातून दर्शवतात. घरामध्येच एका बाजूला गायी राहायच्या, दुसऱ्या बाजूला चूल असायची आणि शयन कक्ष ही त्याच एकाच गोठ्यामध्ये किंवा घरामध्ये संपूर्ण तिथेच असायचं. घराच्या पुढ्यात तुळशी वृंदावन करायचं, आजूबाजूला पणत्या पेटवायच्या, फुलांनी, रांगोळींनी हे संपूर्ण हा गोठा सजवून घ्यायचा आहे. हे बघा, या गायी कारीट नावाच्या एका फळापासून तयार केलेल्या आहेत. त्यानंतर इथे चुली मांडलेल्या आहेत आणि त्यामध्ये दुधाच्या, ताकाच्या, दह्याच्या अशा नानाविध गायीपासूनच मिळालेल्या पदार्थांच्या हंड्या ठेवलेल्या आहेत. इथे वासरं ठेवलेली आहेत. त्यानंतर झालेलं जे दही, दूध, तूप हे आहे हे ठेवण्यासाठी मडकी ठेवलेली आहेत. हा गोरवांचा पाडवा हा भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपली जी गायी गुरं आहेत ही संपूर्ण जसं आतापर्यंत राहिली अशाच स्वरूपाची याच्याही पुढे आमच्या घरामध्ये राहू देत आणि त्यांची संख्या गोधन आम्हाला मिळू देत अशा स्वरूपाचा आशीर्वाद हा कृष्णाकडून घेतल्यानंतर गायींची पूजा केली जाते. गायींच्या गळ्यात माळा घातल्या जातात. आमच्याकडे 2 गायी आहेत. एकीचं नाव सोमा आणि दुसरीचं नाव सरस्वती. सोमाचं वासरू जे गंगा हे सुद्धा गोठ्यामध्ये बांधलेलं आहे. सगळ्यांच्या गळ्यामध्ये हार आम्ही घालतो. त्यानंतर त्यांची विधिवत पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये गायी, गोठा असणं म्हणजे फार तो श्रीमंत माणूस असं. आजच आपण पैशाला जास्त किंमत देतो. गायीच्या गळ्यामध्ये हार, त्यांची पूजा केल्यानंतर नैवेद्य भरवला जातो आणि अशा पद्धतीनं आपला गोरवांचा पाडवा हा साजरा केला जातो. परमेश्वरानं माझ्यावर ही कृपा केली आहे असं मी समजतो की माझ्या घरामध्ये गेली 60 वर्ष गायी आहेत.
मलाही त्यांच्यासोबत राहायला, त्यांच्यासोबत बागडायला खूप आनंद येतो. हा झाला संपूर्ण गोरवांचा पाडवा हा विधी. संध्याकाळच्या वेळेला हे संपूर्ण हा जो गोठा आहे तो संपूर्ण बाजूला काढून हे संपूर्ण जे शेण आहे ते संपूर्ण एकत्र केलं जातं. मोडून संपूर्ण शेण एकत्र करून ठेवायचं आहे आणि उद्याच्या दिवशी म्हणजे द्वितीयेला त्याच्या गोवऱ्या थापायच्या आहेत. आणि त्या गोवऱ्या घातल्यानंतर या गोवऱ्यांनी रथसप्तमी दिवशी आपण एखादा गोड पदार्थ करून रथसप्तमी ही साजरी केली जाते. माझ्या या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना गोव्यातील दिवाळी कशी साजरी केली जाते हे तुम्हाला दाखवलं. अशाच स्वरूपाचे घरातील वैदिक पद्धतीनं साजरे केलेले सण, अग्निहोत्राधिक विषय मी तुमच्यासमोर घेऊन येत राहीन असं म्हणतो आणि आजचा विषय इथेच थांबवतो. धन्यवाद.